ओमेगा स्क्वेअर. आता हा आपण वेक्टर नोटेशन मध्ये रिप्रेझेंट करूया. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये आपल्याला नंतर फॉर्म्युला आपण सबस्टिट्यूट करूया. बघा हियर एफसीपी इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर एफसीपी इज इक्वल्स टू minus m omega square vector r. Now this is the formula for centripetal force. आता हा फॉर्म्युला आपण मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहिला. Here FCP is equals to mr omega square. Now this is in the magnitude form. हा जो आहे हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे वेक्टर नोटेशन मधला. हाच फॉर्म्युला आपण मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला. बरोबर फॉर्म्युला कसा मिळतो आपल्याला इथं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विच परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle and directed towards the center of circle. ठीक आहे. मग आपल्याला फॉर्म्युला हवा आहे. मग फॉर्म्युल्यासाठी या ठिकाणी आपण काय घेतला तर इथं आपण रेडियल ऍक्सेलरेशनची कन्सेप्ट काय वापरतोय. पार्टिकल कसा आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी ऍक्सेलरेशन जे रिक्वायर्ड आहे इट इज द रेडियल ऍक्सेलरेशन. मग रेडियल ऍक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर आर निगेटिव्ह साइन इंडिकेट देअर इज अपोजिशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण इथं बघतोय आता सेंट्रिपिटल फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मग एफसीएफ इज इक्वल्स टू एम इंटू एआर. इथे एआर काय यूज केला कारण की हा कसा आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणून इथे आपण रेडियल ऍक्सेलरेशन यूज करणार आहे. ठीक आहे. एफसीपी इज इक्वल्स टू एम एआर. एआर ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. मग हा मॅग्निट्यूड फॉर्म आपल्याला मिळाला. एफसीपी इज इक्वल्स टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर फॉर्म मध्ये. आता हा आपण मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहिला. इन मॅग्निट्यूड फॉर्म एफसीपी इज इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला आपण अजून वेगळ्या वेने पण रिप्रेझेंट करू शकतो. कसा रिप्रेझेंट करता येईल आपल्याला वेगळ्या वेने रिप्रेझेंट करायचं झाला तर इथं आपल्याला रिलेशन वापरायचं. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलोसिटी अँड अँग्युलर व्हेलोसिटी. काय रिलेशन आहे सांगा बरं. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलोसिटी अँड अँग्युलर व्हेलोसिटी. सुरुवातीला फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. काय रिलेशन आहे. व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. मग याच्यावरून आपण जर ओमेगाची व्हॅल्यू घेतली ओमेगा इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर आणि ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली ओमेगा इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळणार आहे. एफसीपी इज इक्वल्स टू एम आर. इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे त्यामुळे याचाही स्क्वेअर करावा लागेल. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. या आर ला याच्यातला एक आर कॅन्सल झाला म्हणजेच इथं एफसीपी काय मिळतो. एफसीपी इज इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण हा फॉर्म्युला यूज करतो. सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे एफसीपी इज इक्वल्स टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला मोस्टली करावा लागतो. नाउ दिस इज अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. नाउ दिस फोर्स इज अ रियल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स always acting towards the center of circle. This force is required for circular motion. ठीक आहे. दुसरी एक कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. मग काय आहे सेंट्रीफ्युगल फोर्स बघूयात आपण. सेम डेफिनेशन लिटल बिट चेंजेस देअर इन सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये एक थोडासा पण खूप महत्वाचा चेंज आहे. बघूयात काय आहे. Centrifugal force. Now what is meant by centrifugal force? Centrifugal force definition आपण इथे लिहूया. Centrifugal force is the force acting on a particle performing uniform circular motion and along the circumference of circle and directed away. हा मेन पॉइंट आहे. away from the center of circle. हा फोर्स जो आहे हा फोर्स कसा असतो. This force is directed away from the center of circle. Centrifugal force is the force acting on a particle which performs the circular motion, but it is directed away from the center of circle. Centripetal मध्ये तो कसा असतो. डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर असतो आणि सेंट्रिफ्युगल मध्ये कसा असतो. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. For example, whenever we are traveling by any vehicle and if the vehicle is take a turn along a curve. ज्यावेळी एखाद्या गाडीतून आपण प्रवास करत असतो आणि जर गाडीने टर्न केला टुवर्ड्स व्हॉटएव्हर राईटला टर्न केला तर आपल्याला काय होतं लेफ्ट साइडला आपण फेल्ट होतं किंवा लेफ्टला टर्न केला तर राईट साइडला फेल्ट होतं. हे असं का होतं तर या ठिकाणी काय होतंय तर तो जो आहे
तो फोर्स जो ऍक्ट होतोय तो सेंट्रीफ्युगल असतो आणि तो सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंटरच्या अवे ऍक्ट होत असतो. त्यामुळे मग आपल्याला हा एक्सपिरियन्स मिळतो. किंवा आणखीन साधं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर मिक्सरचं जे ग्राइंडर आहे, ज्यावेळेस आपण मिक्सर ऑन करतो, मिक्सर ऑन केल्यानंतर मिक्सरचं जे भांडं असतं, मिक्सरच्या भांड्यामध्ये वॉट एव्हर द मटेरियल, फॉर एक्झाम्पल आपण ग्राउंडनट घेतले, ग्राउंडनट शेंगदाणे जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्याच्यावरती लीड नाही ठेवलं आणि मिक्सरचं बटन ऑन केलं, काय होईल? शेंगदाणे सगळीकडे स्प्रेड होतील. का बरं ते स्प्रेड झाले? तर त्या ठिकाणी त्या सेंटरवरती म्हणजे मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होतो तो सेंट्रीफ्युगल असतो, तो डायरेक्टेड अवे फ्रॉम द असतो. त्यामध्ये सगळे शेंगदाणे कसे झाले? स्प्लिट आउट झाले. ठीक आहे. किंवा मग तुम्ही वॉशिंग मशीन पाहिलं असेल, वॉशिंग मशीनचं जे ड्रायर असतं, तर वॉशिंग मशीनचं ड्रायर या ठिकाणी सुद्धा सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होत असतो. नाउ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला सेम आहे, लिटल बिट चेंजेस देअर. सेंट्रीफ्युगल फोर्स साठी आपण जर फॉर्म्युला घेतला तर बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स साठी FCF इथं आपण मगाशी FCP ने रिप्रेझेंट केला होता, आता FCF सेंट्रीफ्युगल साठी. ठीक आहे. अगेन मास इनटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मग आता इथं ऍक्सेलरेशन जो आहे या ठिकाणी काय होतं तर FCP इज इक्वल्स टू मायनस, इथं ऑलरेडी मायनस साईन मिळतं. का बरं इथं मायनस साईन घ्यावा लागला आपल्याला? तर या ठिकाणी हा जो आहे हा कसा आहे? मायनस मायनस म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. बिकॉज इथं ऍक्सेलरेशन फोर्स जो आहे हा फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे टुवर्ड्स द रेडियस. मग टुवर्ड्स द रेडियस असल्यामुळे मायनस मायनस काय होतं? एकमेकांना कॅन्सल होतं. म्हणून इथं नाही रिप्रेझेंट केला तरी चालेल, पण सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये निगेटिव्ह साईन आपण रिप्रेझेंट करत नाही. FCP इज इक्वल्स टू M. रेडियल ऍक्सेलरेशन साठी आपण फॉर्म्युला घेतला होता -m ओमेगा स्क्वेअर, पण -m ओमेगा स्क्वेअर कधी मिळतो? सेंट्रीपिटल मध्ये तो टुवर्ड्स असतो, त्यामुळे तिथं अपोजिट डिरेक्शन असतो. मग इथं हा कसा असतो? अलॉंग दी डिरेक्शन आहे, त्यामुळे इथं कसा मिळणार आहे आपल्याला? ओमेगा स्क्वेअर R. ठीक आहे. म्हणजेच FCF नॉट P. FCF इज इक्वल्स टू M ओमेगा स्क्वेअर R. Now this is the centrifugal force. Centrifugal force फॉर्म्युला काय मिळाला? सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल्स टू M ओमेगा स्क्वेअर R. सेंट्रीपिटल मध्ये फॉर्म्युला मध्ये निगेटिव्ह साइन आहे, सेंट्रीफ्युगल मध्ये फॉर्म्युला मध्ये निगेटिव्ह साइन नाहीये. का नाहीये? तर या ठिकाणी हा बघा, सेंट्रीपिटल मध्ये काय होतं तर सेंट्रीपिटल मध्ये रेडियस व्हेक्टर आणि रेडियस व्हेक्टर ची डायरेक्शन ही अशी मिळते आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन अशी मिळते, त्यामुळे हे दोन्ही डायरेक्शन अपोजिट आहेत. पण सेंट्रीफ्युगल मध्ये काय होतं तर सेंट्रीफ्युगल मध्ये रेडियस व्हेक्टरची डायरेक्शन जशी आहे तशीच सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनची डायरेक्शन असते, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. मग दोघांचे डायरेक्शन सेम आहे, इथं दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे इथं निगेटिव्ह साइन आपल्याला सेंट्रीपिटल मध्ये मिळतं आणि सेंट्रीफ्युगल मध्ये निगेटिव्ह साइन मिळत नाही. निगेटिव्ह इथं आपल्याला पॉझिटिव्ह साइन मिळतं. त्यामुळे FCF इज इक्वल्स टू M R ओमेगा स्क्वेअर. नाउ दिस इज अबाउट द सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. मग याच्यातला एक तर तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. सिडोफोर्सचे जे एक्झाम्पल्स आहेत, सिडोफोर्सचे एक्झाम्पल्स आपण या सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये लिहू शकतो. सिडोफोर्स म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी फोर्स, फिक्शिशियस फोर्स, म्हणजे फोर्स आपल्याला दिसत नाही बट फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होत असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण एखाद्या गाडीने ट्रॅव्हल करत असेल आणि अचानक जर ब्रेक अप्लाय केला तर आपल्याला काय होतं? पुश फॉरवर्ड मिळतं, म्हणजे पुढे ढकलल्यासारखं. कोणी आपल्याला ढकलतं का? नाही, बट आपल्याला पुढे ढकलल्यासारखं वाटतं. मग त्या ठिकाणी जो फोर्स असतो दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स, सॉरी दॅट इज द सिडो फोर्स. सिडो फोर्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये देऊ शकतो. नॉट ऑल द एक्झाम्पल्स बट काही सर्टन एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये अप्लाय करू शकतो. ठीक आहे. नाउ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा मग एक्सप्लेनेशन साठी कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे याचा तो रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.